तर मधुमेहाचा आजार संपतो का? किंवा डायबिटीज हा आजार रिव्हर्स होतो का? हा विचारला जाणारा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. नमस्ते, मी डॉक्टर ऋषिकेश माहेश्वरी. मी डायबिटीज, थायरॉइड आणि एंडोक्राईन स्पेशलिस्ट आहे. तर डायबिटीजचा जो आजार आहे त्याचे वेगवेगळे प्रकार असतात. टाइप 1, टाइप 2, टाइप 3 आणि प्रेग्नन्सीमध्ये होणारा टाइप 4 डायबिटीज. तर टाइप 2 डायबिटीजमध्ये बोलायचं झालं तर डायबिटीज होण्याचे वेगवेगळे कारण आहेत. म्हणजे मल्टीफॅक्टोरियल डिसीज आहे. ज्या कारणांमुळे शुगर झालेली आहे, म्हणजे त्याच्यामध्ये जीवनशैलीचे बदल असो किंवा वजन वाढल्यामुळे झालेला असेल आणि अर्ली स्टेजेसमध्ये जर ते डिटेक्ट झालं असेल आणि ह्या गोष्टी आपण बदलल्या, तर डायबिटीसचा आजार काही काळासाठी रिव्हर्स होतो किंवा कमी होतो आणि शुगरला लागणाऱ्या गोळ्यांची आवश्यकता कमी होते. परंतु जर जीवनशैलीतले बदल परत बिघडले पुढे चालून, तर हे जे रेमिशनमध्ये गेलेला डायबिटीस आहे किंवा गोळ्या बंद झालेला डायबिटीस आहे, तो परत येऊ शकतो. म्हणजे रेमिशन ही एक टर्मिनॉलॉजी आहे डायबिटीसमध्ये वापरतात. पण रिव्हर्सल हा चुकीचा शब्द आहे. रिव्हर्स म्हणजे आता संपून गेलं आणि आता परत त्याला काहीच करायची गरज नाहीये. लक्ष द्यायची गरज नाही. पण ह्याला कंटिन्युअस लक्ष द्यायची गरज पडते. त्यामुळे डायबिटीस रेमिशनमध्ये जाऊ शकतो, पण पूर्णपणे संपत नाही. धन्यवाद.